श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ 3 दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्वाची इच्छा नक्की पूर्ण करतील, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे बरं का. ही सेवा अत्यंत सोपी आहे, पण ती पूर्ण श्रद्धेनं आणि निष्ठेनं करणं महत्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही 3 दिवसांची स्वामी सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत. मित्रांनो, स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे, तर ती आपल्या मनाची, आत्म्याची शुद्धी आहे. स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरते. विशेषतः ही 3 दिवसांची सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरेल. ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, पण मंगळवार, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानलं जातं. ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. ते म्हणजे सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर एक स्वच्छ आसन घालून बसा. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही 3 दिवसांची सेवा मी पूर्ण श्रद्धेने करत आहे. आमची ही इच्छा पूर्ण हो असा संकल्प तुम्ही तेथे करा. यामध्ये आपली इच्छा सांगा. एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींच्या समोर प्रज्वलित करा. शक्य असल्यास 3 दिवस स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य करून दाखवा. आता या 3 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळची सेवा, ज्यामध्ये संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे, जर त्या असतील तरचा प्रश्न आहे, किंवा त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जपमाळ वापरली तर अधिकच उत्तम. जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर किमान सारामृत मधील 11 अध्याय वाचा. सारामृत पोथी ही छोटी असल्याने ती 3 दिवसात सहज वाचता येऊ शकते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण एक करा. त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा. सायंकाळच्या सेवेमध्ये दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण करा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. स्वामींवर श्रद्धेने मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेने स्मरण करत बसा. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सेवा म्हणजे पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. दीर्घ श्वास घेऊन स्वामींचे स्मरण करावं. मंत्र जपात सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील पुढील 11 अध्यायाचे वाचन करावे. श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करावं. सायंकाळी स्वामींची आरती करा, नैवेद्य दाखवा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्काराची कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचूही शकता. त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ होते. आता तिसऱ्या दिवशी सुद्धा अशीच सेवा करायची आहे. नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पुन्हा 108 वेळा जप करा. पोथी वाचा आणि श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील राहिलेले सर्व अध्याय वाचन करून पोथी समाप्त करा. श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करा, आरती करा आणि नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान नक्की करा. यथाशक्ती दक्षिणा द्या. आणि दान करणं हे सेवेला पूर्णत्व देतं असं म्हटलं जातं. त्यानंतर स्वामींच्या समोर एक नारळ ठेवून आपली स्वामींच्या समोर इच्छा चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एक तांब्यावर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करा, ज्याला उदक सोडणं असं म्हणतात. हे उदक सोडून झालं की सेवा समाप्त होते. सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना मागा. तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करा. सेवा संपल्यावर प्रसाद म्हणून गोड काहीतरी देवांना वाटू शकता किंवा अर्पण करू शकता आणि वाटू शकता. तर मंडळी, तुम्ही ही सेवा करताना सर्वात महत्वाचं आहे म्हणजे तुमची इच्छा, तुमची श्रद्धा आणि तुमची सबुरी. स्वामी समर्थांनी सांगितलंय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असं नाही, तर तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतला आहे. कोणी नोकरीसाठी करतं तर कोणी संततीसाठी करतं, कोणी आरोग्यासाठी तर कोणी आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा करतात आणि त्यांचे अनुभव खूपच अद्भुत येत आहेत. स्वामींनी कधीही कोणाला निराश केलं नाही.
तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणे योग्य वेळी नक्कीच पूर्ण होते। तर मंडळी, तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजच या 3 दिवसांची स्वामी सेवा सुरू करा। पूर्ण विश्वासानं आणि निष्ठेनं केलेली ही सेवा कधीही व्यर्थ जात नाही। स्वामी तुमच्या सोबत आहेत ही भावना सतत तुमच्या मनात असू द्या। या सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत? तुम्ही कधी अशी सेवा केली आहे का? तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।